जिल्हा स्तरावर दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करणार पालकमंत्री डॉ. पंकज भोयर. अस्थिव्यंग दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या स्कूटीची पालकमंत्र्यांच्या हस्ते सोडत. दिव्यांगांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 5% निधी दिव्यांगांसाठी खर्च झाला पाहिजे. ही मोहीम शासनाने हाती घेतली. जिल्ह्यात निधी खर्च करण्याचं योग्य नियोजन सुरू असून जिल्हा स्तरावर दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करण्यात येईल असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केलं. 9 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहामध्ये समाज कल्याण विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या सेस फंड योजनेतून अस्थिव्यंग दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या स्कूटीची पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते सोडत करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाळा, मुख्य वित्त व लेखाधिकारी मनोज पाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनीषा कुलसंगे, दिव्यांग कल्याण समितीचे अध्यक्ष संजय जाधव, गीमा टेक्सटाईल्सचे शकील पठाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनपूर्वक स्वागत करतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील आपल्याला देतो. दरवर्षी आपण ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषद असो किंवा नगरपालिका असो किंवा नगरपंचायत असो किंवा इव्हन ग्रामपंचायत असो, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीमधनं 5% निधी हा दिव्यांगांवरती खर्च झाला पाहिजे. त्यांना वेगवेगळ्या योजना किंवा लाभांच्या वस्तू देण्याकरिता एक विशेष अशी मोहीम काही वर्षाआधी सरकारने त्या ठिकाणी सुरू केली आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये काटेकोरपणे झाली पाहिजे. याच्याकरता आमचे सहयोगी मित्र संजयजी जाधव यांनी पुढाकार घेतला आणि बघता बघता मागच्या अनेक वर्षापासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तो निधी तसाच ठेवलेला होता त्याचे योग्य पद्धतीने वितरण करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो आहे. आज मला सांगताना आनंद होतोय की मागे आपण निरामय वर्धा अभियान जेव्हा घेतलं होतं त्यावेळेस जिल्हा परिषदेने जवळजवळ त्यांच्या 36 लक्ष रुपयाची तरतूद होती, ती वाढवून 43 लक्षापर्यंत तरतूद त्या ठिकाणी केलं आणि जिल्ह्यातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या 5वी ते 10वी वर्गामध्ये आहेत त्यांना त्यांच्या भविष्याकरिता एक 25,000 रुपयाची रक्कम किसान विकास पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले आणि त्याचा फायदा जिल्ह्यातल्या 92 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी झालेला होता. मग आपला जो काही निधी उरला होता हा निधीचं देखील योग्य वितरण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि दिव्यांग बंधू भगिनींना त्याचा फायदा झाला पाहिजे. आज अनेक दिव्यांग बंधू भगिनी हे वेगवेगळ्या ठिकाणी आपला व्यवसाय करतात किंवा नोकरीवर त्या ठिकाणी जात असतात, तर त्यांना जाण्या येण्याकरिता मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे मागणी होते की त्या ठिकाणी इलेक्ट्रिकवरची स्कूटी मिळाली पाहिजे. ही स्कूटी देण्याचा प्रयत्न देखील आपण त्या ठिकाणी केला आणि आज आमच्या समोर प्रश्न उभा झाला की रिक्वायरमेंट जवळजवळ 100 ते 125 लोकांना आहे, परंतु हे देताना आपला जो निधी हा मोडका असल्यामुळे केवळ 12 स्कूटी आपण त्या ठिकाणी घेऊ शकलो. मग सरळ या सर्वांचा एक लकी ड्रॉ करून ज्यांचा याच्यामध्ये नंबर लागेल तो आपण उपलब्ध त्या ठिकाणी करून देतोय. आज 12 लकी ड्रॉ धारकांना त्या ठिकाणी 12 स्कूटीचा लाभ होणार आहे. परंतु मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो की लवकरच जिल्ह्यातले जेवढे आवश्यक, मला संजयजी जाधव यांनी जवळजवळ 100 ते 125 लोकांची यादी असल्याचं सांगितलं, याच्याकरिता देखील आपण अजून कुठेतरी निधी मिळतोय का आणि प्रत्येकाला ही स्कूटी कशी देता येईल याचा प्रयत्न आपण येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहे. या ठिकाणी निश्चितपणे मी आभार व्यक्त करेन राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं की ज्यांनी या राज्यामध्ये स्वतंत्र असा दिव्यांग विभाग त्या ठिकाणी राज्यामध्ये अस्तित्वात नव्हता, त्याची स्वतंत्र अशी आस्थापना आपल्या मंत्रालयामध्ये केली आणि आज आपण बघतोय की अनेक योजना या दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करतो आहे. आता मला सांगितण्यात आलं की जवळजवळ दिव्यांग वर आणि दिव्यांग वधू हे विवाह योजनेकरिता 2.5 लाखाचं अनुदान त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे. दिव्यांग अपंग विवाह योजनेकरिता 1.5 लाख रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्यातला असलेला दिव्यांग बंधू असो किंवा आपली भगिनी असो ही मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता त्याच्याकरिता लागणाऱ्या जे सहाय्यक अनुदान आहे किंवा योजना आहे ते आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पुढाकारातून होतो आहे. येणाऱ्या काळात लवकरच आपण ज्या योजना जिल्हा स्तरावरून तयार करू शकतो आणि त्या देखील उपलब्ध करू शकतो त्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय.